नमस्कार. श्री शिवमहापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 12 संन्यास विधीचे वर्णन पूर्वार्ध. श्री गणेशाय नमः. स्कंद म्हणाला, महाभाग वामदेवजी, तुम्ही भगवान शिवजींचे अत्यंतिक भक्त आहात. शिवतत्व जाणणाऱ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहात. तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुम्हाला माहीत नाही असे त्रैलोक्यामध्ये काहीही नाही. तथापि तुम्ही लोकांवर उपकार करणारे आहात. तुम्हाला सांगितलेले ज्ञान लोकांच्याही उपयोगी पडेल म्हणून मी प्रणवार्थ सांगणार आहे. या जगात जेवढे लोक आहेत ते नाना प्रकारच्या शास्त्रांनी मोहित झालेले आहेत. परमेश्वराच्या अतिविचित्र मायेने त्यांना परमार्थापासून वंचित केलेले आहे. म्हणून साक्षात प्रणवार्थ अशा महेश्वरांना ते जाणत नाहीत. ते सगुण निर्गुण ब्रह्म आणि त्रिदेवांना उत्पन्न करणारे परमदेव आहेत. मी उजवा हात उंचावून शपथपूर्वक वारंवार हे सत्य सांगू इच्छितो की शिव हेच प्रणवार्थ आहेत, प्रणव स्वरूप आहेत. श्रुती, स्मृती, शास्त्रे, पुराणे व आगमांनी प्रणव हे महेश्वरांचेच रूप आहे असे स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. जेथे मन आणि वाणी कुंठित होते, ज्याचा आनंद प्राप्त केलेला मनुष्य सर्वार्थाने निर्भय होतो, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि समस्त भूते यांच्यासह हे विश्व ज्यातून उत्पन्न होते, जो स्वयंभू आहे, ज्याच्यामुळे हे जग चारही बाजूंनी प्रकाशमान होते, तो परब्रह्म परमात्मा सर्व ऐश्वर्याने संपन्न असल्यामुळेच सर्वेश्वर महेश्वर हे नाव धारण करतो. जो हृदय आकाशात विराजमान आहे, मोक्षाची इच्छा असलेले पुरुष ज्याचे ध्यान करतात, जो सर्वव्यापी प्रकाशात्मक स्वरूप आणि चिन्मय आहे, ज्याची पराशक्ती भक्तिभावानेच जाणली जाते, जो सगुण निर्गुण आणि निष्फल आहे, त्या परमेश्वराची स्थूल, सूक्ष्म आणि पर अशी 3 रूपे आहेत. मुमुक्षूंनी या 3ही स्वरूपांचे क्रमशः नित्य ध्यान करावे. तो परमेश्वर शंभू सनातन आहे, सर्व देवांचा आदिदेव आहे, ज्ञानक्रिया स्वभावयुक्त आहे, त्यालाच परमात्मा म्हणतात. त्या देवाधिदेवाचे जे मूर्त स्वरूप त्याला सदाशिव म्हणतात. ईशानादी 5 मंत्र हे त्यांचे शरीर आहे. पंचकला हे त्यांचे स्वरूप आहे. त्यांची अंगकांती शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल आहे. ते सदा प्रसन्न करणारे आणि शीतल तेजाने युक्त आहेत. त्यांना 5 मुखे, 10 हात आणि 15 नेत्र आहेत. ईशान मंत्र त्यांचे मुकुट मंडित मस्तक आहे. तत्पुरुष मंत्र मुख आहे. अघोर मंत्र हृदय आहे. वामदेव मंत्र गुह्य प्रदेश आहे आणि सद्योजात मंत्र पाय आहेत. अशा प्रकारे ते पंचमंत्र रूप आहेत. ते साकार आणि निराकार परमात्मा आहेत. सर्वज्ञता आदी 6 शक्ती त्यांच्या शरीराची 6 अंगे आहेत. ते शब्दादी शक्तींनी प्रस्फुरित हृदय कमळात विराजमान असून वामभागी आपल्या मनोन्मनी नामक शक्तीने विभूषित आहेत. आता मी मंत्रादी 6 प्रकारच्या अर्थांना प्रकट करण्यासाठी अर्थ उपन्यास पद्धतीने प्रणवाच्या समष्टी आणि व्यष्टींशी संबंधित भावार्थाचे वर्णन करणार आहे. येथे सर्वप्रथम उपदेशाचा क्रम सांगणे योग्य वाटते म्हणून तेच सांगतो. ऐका. मानव लोके 4 वर्ण प्रसिद्ध आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यापैकी पहिल्या 3 वर्णांना वैदिक आचार सांगितलेला आहे. शूद्रांना वेद अध्ययनाचा अधिकार नाही. उपरोक्त 3 वर्णाच्या लोकांची सेवा हाच त्यांचा सारभूत धर्म आहे. पहिल्या 3 वर्णांनी श्रुती स्मृतींनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या आश्रम धर्माचे निष्ठेने पालन केले पाहिजे. जो पुरुष श्रुती स्मृतीत सांगितल्याप्रमाणे कर्म अनुष्ठान करतो त्याला सिद्धी प्राप्त होते असे वेदोक्त मार्ग दाखवणाऱ्या परमेश्वराने स्वतः सांगितले आहे. वर्णाश्रव धर्माच्या आचरणाच्या पुण्याईने परमेश्वराचे पूजन करून आजपर्यंत अनेक श्रेष्ठ मुनींनी त्याची सायुज्यता प्राप्त केली आहे. ब्रह्मचर्य पालनाने ऋषी, यज्ञकर्माच्या अनुष्ठानाने देव आणि संततीच्या उत्पत्तीने पितरांची तृप्ती होते असे श्रुतींनी सांगितले आहे. अशा प्रकारे ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋण यातून मुक्त झाल्यावर मनुष्याने
वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. शीत उष्ण आणि सुखदुःखद द्वंद्वांना सहन करत जितेंद्रिय, तपस्वी आणि मिताहारी होऊन राहावे. बुद्धी निश्चल आणि दृढ करण्यासाठी यम नियमादी योगांचा अभ्यास करावा. त्या योगे शुद्ध चित्त झालेल्या पुरुषांनी आपली विहित कर्मे करावेत. काम्य कर्माचा त्याग करून ज्ञानमयी पूजेत तत्पर व्हावे. ही पूजा जीवाचे शिवाशी ऐक्य साधून देणारी, अर्थात जीवनमुक्ती रूप फल देणारी आहे. यतींनी या पूजेला सर्वोत्तम आणि निर्दोष समजले पाहिजे. हे महाप्राज्ञ, माझा तुमच्यावर स्नेह आहे, म्हणून लोकांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने मी तुम्हाला त्या ज्ञानमयी पूजेचा विधी सांगतो. तो लक्षपूर्वक ऐका. उत्तम बुद्धीच्या आणि चतुर यतीने म्हणजे साधकाने सर्व शास्त्रांचा तत्वार्थ जाणणाऱ्या, वेदांत ज्ञानात पारंगत आणि बुद्धिमत्तांमध्ये श्रेष्ठ अशा आचार्यांना शरण जावे. त्यांना दंडवत प्रणाम करून संतुष्ट करावे. त्यांना शिवस्वरूप मानून आपला विचार कथन करावा. त्यांची आज्ञा घेऊन 12 दिवस केवळ दूध पिऊन राहावे. त्यानंतर शुक्ल पक्षातील चतुर्थीला किंवा दशमीला प्रातः समय लवकर उठावे. स्नान करून शुद्ध व्हावे. नित्यकर्मे झाल्यावर गुरूंना बोलावून शास्त्रोक्त विधीने नांदी श्राद्ध करावे. नांदी श्राद्धात विश्वदेवांना सत्य आणि वसु अशी संज्ञा आहे. पहिल्या देवश्राद्धात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नांदी सुख देवता म्हणून सांगितल्या जातात. दुसऱ्या ऋषी श्राद्धात ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी यांना नांदी मुख देवता म्हणतात. तिसऱ्या दिव्य श्राद्धात वसु, रुद्र, आदित्य. चौथ्या मनुष्य श्राद्धात सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार हे 4 मुनीश्वर. 5व्या भूतश्राद्धात पंचमहाभूते, नेत्रादी 11 इंद्रिये, जरायुजादी म्हणजे जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्विज, चतुर्विध प्राणी समुदाय. 6व्या पितृश्राद्धात पिता, पितामह, प्रपितामह. 7व्या मातृश्राद्धात माता, पितामही, प्रपितामही आणि 8व्या आत्मश्राद्धात आत्मा, पिता, पितामह, प्रपितामह या नांदीमुख देवता असतात. 9व्या महात्मक श्राद्धात मातामह, प्रमातामह आणि वृद्ध प्रमातामह या 3 नांदीमुख देवता सपत्नीक सांगितलेल्या आहेत. प्रत्येक श्राद्धात 2 ब्राह्मणांना बोलवावे. स्वतः आचमन करून पवित्र व्हावे. मग जी समस्त संपत्ती प्राप्त करून देणारी आहे, आलेल्या आपत्तींना नष्ट करण्यासाठी धूमकेतू स्वरूप, अग्निस्वरूप आहे, अपार अशा भवसागरातून सुखरूप पार नेण्यासाठी सेतू समान आहे, ती ब्राह्मणांची चरणधुली मला पवित्र करो. जी आपत्तीरूपी घोर अंधकार दूर करण्यासाठी सूर्यस्वरूप आहे, सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी कामधेनू आहे, समस्त तीर्थांच्या जलाची पवित्र मूर्ती आहे, ती ब्राह्मणांची चरणधुली माझे रक्षण करो, असे म्हणून त्या ब्राह्मणांचे पाय धुवावे. त्यांना दंडवत प्रणिपात करावा. पूर्वाभिमुख उभे राहून शिवचरणांचे ध्यान करावे. आसनावर बसावे. हातात पवित्रक धरून शुद्ध व्हावे. नवीन यज्ञोपवीत धारण करून 3 वेळा प्राणायाम करावा. त्यानंतर तिथी आदींचे स्मरण करून पुढील प्रमाणे संकल्प करावा. माझ्या संन्यासात अंगभूत असलेले पहिले विश्वेदेव पूजन, मग देवश्राद्धापासून मातामह श्राद्धापर्यंत सर्व पार्वण श्राद्धे मी तुमच्या आज्ञेने विधीपूर्वक करीन. संकल्पाचे उच्चारण झाल्यावर हातातील दर्भ उत्तरेला टाकावे. आचमन करून उभे राहावे. वर्णक्रमास प्रारंभ करावा. हातात पवित्रक धारण करावे. दोन्ही ब्राह्मणांच्या हातांना स्पर्श करून विश्वे देवार्थ भवंतो वृणे भवंद्या नांदी श्राद्धे क्षणाहा प्रसादनीयहा, अर्थात मी विश्वदेव श्राद्धांसाठी तुम्हा दोघांचे वरण केले आहे. तुम्ही नांदी श्राद्धासाठी आपला वेळ देण्याची कृपा करा, असे म्हणावे. ब्राह्मण वरण विधीचा सर्वत्र हाच क्रम आहे.